नमस्कार मित्रांनो, तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या हक्काच्या चॅनलवरती स्वागत आहे. बघा, लक्ष द्या, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा पार्ट सेकंड त्याच्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन चॅप्टर नंबर 6 आहे त्याविषयी जाणून घेतलं. सुरुवात केलेली होती. जास्त मोठा काही व्हिडिओ नव्हता, 6 मिनिटाचा होता. जर तो बघला नसेल तर तो बघून घ्या. इंट्रोडक्शन लेक्चर असल्यासारखं आहे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपण काय काय घटक बघला अगोदरच्या बघा. पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघूया की नेमकं प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यामधला नेमका फरक काय असतो, आपण तो या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, लक्ष द्या, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक तुम्हाला छानसं एक एक्झाम्पल दिलं होतं मी कालच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये, की एक नोकियाचा मोबाईल फोन आणि आजचा स्मार्टफोन. स्मार्टफोनमध्ये कोणताही घ्या तुम्ही, पण स्मार्टफोन असायला पाहिजे. या दोघांमधला फरक जसा आहे ना, सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला फरक आहे. ओके, डीएनएला आपण सिंपली काय म्हणतो, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतो. आता बघा, हे जे न्यूक्लिक ॲसिड असतात ना, हे न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन घटक आहेत. पहिला डीएनए आणि आरएनए. आरएनए जो असतो ना, तो सिंगल स्टँडर्ड असतो, त्याला रायबोन्यूक्लिक ॲसिड आपण म्हणतोय. आणि डीएनएला डबल स्टँडर्ड असतो. ठीक आहे, म्हणजे आरएनए पासून डीएनए बनतेच. आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की सर, प्रोकॅरियोटिकमध्ये डीएनए असते की आरएनए असतो? प्रोकॅरियोटिकमध्ये डीएनए पण असू शकतो, आरएनए पण असू शकतो. प्रोकॅरियोटिक मधला जो डीएनए आहे तो काय असणार आहे, नेक्ड असणार आहे. नेक्ड म्हणजे ओपन असणार आहे, उघडा. त्याला जसं की युकॅरियोटिकमध्ये काय असतं, डीएनएच्या भोवती प्रोटीन प्रेझेंट असतो. डीएनए ज्याच्या भोवती आहे प्रोटीन. आता जसं जर ह्युमन्समध्ये त्या ठिकाणी हिस्टोन नावाचं प्रोटीन आहे, ते काय करते, डीएनएला रॅप आउट करते, रॅपिंग केल्यासारखं. ठीक आहे, पण प्रोकॅरियोटिकमध्ये हे देर इज अ डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन, म्हणजे प्रोटीनच नसते. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर. त्यानंतर प्रोकॅरियोटिक मधला जो डीएनए असतो ना, तो सर्क्युलर असतो आणि युकॅरियोटिक मधला लिनियर असतो. असं तुम्ही म्हणशाल सर, आपल्या स्टेट बोर्डमध्ये आहे का? अगोदर सांगतो, हे स्टेट बोर्डमधली इन्फॉर्मेशन नाही आहे. आता तुम्ही युट्यूबला येऊन एवढं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये भेट देऊन तुम्ही हे शिकणार आहात, म्हणजे काहीतरी नवीन पाहिजे ना, त्यासाठी मी नवीन स्लाईड त्यामध्ये ॲड केली. त्याच्यानंतर बघा, यांच्यामध्ये डीएनए प्रोकॅरियोटिकमध्ये याच्यामध्ये इंट्रॉन्स, एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स नावाचे घटक असतात डीएनएमध्ये. हे या ठिकाणी नसणार आहेत कोणामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. पण युकॅरियोटिकमध्ये इंट्रॉन्स असतात. हे घटक आता नाही, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला घटक बघायचा बेटा, तो आहे ऑर्गॅनेल्स. ठीक आहे, तर मला सांगा, प्रोकॅरियोटिकमध्ये प्रॉपरली न्यूक्लियस असेल का? नसणार आहे. ठीक आहे, अनडेव्हलप असणार आहे. म्हणून त्याला आपण सिम्पली नो न्यूक्लियस किंवा अनडेव्हलप्ड न्यूक्लियस सुद्धा म्हणूयात, किंवा डेव्हलपिंग न्यूक्लियस सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे अनडेव्हलप आहे ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर जर युकॅरियोटिकमध्ये बघला तर सिम्पली याच्याकडे काय आहे, प्रॉपरली वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. आता प्रॉपरली वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणजे काय, बघा लक्ष द्या. न्यूक्लियस म्हणजे त्याच्यामध्ये पण त्या न्यूक्लियस हा जो ऑर्गॅनेल आहे त्याचे पण काही पार्ट्स आहेत. म्हणजे सिम्पली जसे की आणि प्लांट सेलला सेल वॉल असते ना, सेम त्याच पद्धतीनं न्यूक्लियसला सुद्धा काय असणार आहे, त्याच्या साईडने न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार आहे. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणं, न्यूक्लिअर इन्व्हलप सुद्धा म्हणतात त्याला. त्या ठिकाणी न्यूक्लिअर पोर असतं, न्यूक्लिअर प्लाझम असतो. हे सगळे घटक ज्यांच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलप आहेत ते म्हणजे कोण, युकॅरियोटिक. इथे दिलेलं आहे, नो न्यूक्लियस इन अ प्रोकॅरियोटिक, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस. आणि युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस असणार आहे. नो मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असणार आहे, आणि मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर इकडे असणार आहे. 70S रायबोझोम असतात कोणामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. आणि युकॅरियोटिकमध्ये असणार आहे 80S रायबोझोम. फक्त लक्षात ठेवा. आता या ठिकाणचं जे रिप्रोडक्शन होणार आहे ना, मॅक्झिमम प्रोकॅरियोटिकमध्ये बायनरी फ्युजन होतं आणि युकॅरियोटिकमध्ये मायटोसिस अँड मिओसिस होतं. ओके, त्याच्यानंतर बायनरी फ्युजन आपल्याला सिम्पली असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा म्हणूयात. पुढे मी शिकवणार आहे जेव्हा हा घटक आपल्या इथे स्टार्ट होईल. यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेल्स किंवा सिंगल क्रोमोझोम असतात, आणि आपल्या युकॅरियोटिकमध्ये क्रोमोझोम स्पेअरमध्ये असतात आणि डिप्लॉइड असणार आहे. एवढे घटक तुम्हाला सफिशियंट आहे. आता काय करायचं, हा व्हिडिओ झाल्यानंतर वहीच्या मागे जायचं किंवा वहीवर लिहायचं तुम्हाला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. हे घटक तुम्हाला माहीत पाहिजे, महत्त्वाचं आहे. चला, आता आपण परत आपल्या ॲनिमल क्लासिफिकेशनवर येऊया. ठीक आहे, त्याच्या अगोदर ॲनिमल क्लासिफिकेशन स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की नेमकं ब्रीफ हिस्ट्री काय आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा आर्टिफिशियल मेथड दिली होती बेटा, कशाची, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. दॅट इज बेस्ड अपॉन अरिस्टॉटलची जी आर्टिफिशियल मेथड आहे. एक्झाममध्ये काय होतं माहिती आहे का, मॅच द पेअरमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की या ठिकाणी एका साईडला आर्टिफिशियल मेथड आणि एका साईडला अशा व्यक्तींची नावं आहेत असतील. तुम्हाला माहीत पाहिजे की आर्टिफिशियल मेथड कोण दिलेली आहे, तर ते आहेत ॲरिस्टॉटल. मग ही आर्टिफिशियल मेथड नेमकं कशावर बेस्ड आहे, की दॅट इज बेस्ड अपॉन अ बॉडी साईज. बॉडीची साईज
त्यांचे हॅबिट्स आणि हॅबिटॅट. ओके, त्याच्यानंतर थिओफ्रॅटस, प्लिनी, जॉन रे हे सुद्धा काही सायंटिस्ट आहेत, हे सुद्धा काही विद्वान आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये काय येणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन येणार आहे, टाइप्स ऑफ सेल येणार आहेत, क्रोमोझोम येणार आहे, घटक येणार आहेत. त्यानंतर बेस्ड ऑफ ऑन इव्हॉल्युशन, इव्हॉल्युशनमध्ये डॉबिन्स्की अँड मेयर हा एक सायंटिस्ट आहे. बघा घटक पहिला कोणता, ॲरिस्टॉटल यांची जी मेथड आहे त्याला आर्टिफिशियल मेथड म्हणतात, आणि इव्हॉल्युशनचा वापर करून ॲनिमल क्लासिफिकेशन केलेला जो व्यक्ती आहे दॅट इज डॉबिन्स्की अँड मेयर. हे घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे पेअरमध्ये येऊ शकतात. आता बघा ॲनिमल्स कशा पद्धतीने क्लासिफाय केलेले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. आहे सगळ्यात छोटा घटक जर म्हणलं आपण त्यांना स्पेसिस म्हणतो, ते आर कॉल्ड ॲज द स्पेसिस. स्पेसिसच्या जर थोडंसं तुम्ही वर गेलो त्या ठिकाणी काय येणार आहे, जीनस येणार आहे. जीनसच्या वर गेलं तर फॅमिली, फॅमिलीच्या वर गेलं तर ऑर्डर, ऑर्डरच्या वर क्लास, आणि त्याच्यानंतर फायलम. म्हणजे फायलम पासून सुरुवात तर होणार आहे. फायलम म्हणजे खूप वास्ट कन्सेप्ट आहे, किंगडम म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठी. तर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि शेवटी काय होणार आहे, स्पेसिस. तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं आहे, काहीतरी ट्रिक पाहिजे का, मग आपण असं म्हणूया त्याला एक ट्रिक तयार केलेली आहे, त्याला म्हणतात कप को फंगस. कप असते ना आपलं, पण कपला CUP नाही द्यायचं, इथं काय लिहायचं, के लिहायचं. कप KP, को CO, फंगस FGS. S stands for the species, G stands for the genus, F stands for family, order, class, phylum, and last one that is the kingdom. तुम्ही हे नोंद करून आपल्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता. कप को फंगस काय खूप अवघड आहे का, नाही लिहायचं, तेवढी तरी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. पुढे आता या ठिकाणी ह्युमन्स विषयी दिलेलं आहे. आता हे नेमकं मी या ठिकाणी लिहिलं, याला टॅक्झॉन म्हणतात. ते आर कॉल्ड ॲज द टॅक्झॉन. हे सगळे जे आहेत ना ते ऑल आर द टॅक्झा किंवा टॅक्झॉन. ह्युमनच्या बाबतीत जर म्हणलं, ह्युमनची जी स्पेसिस आहे आता जे आपण आहोत ते वी आर द सेपियन्स. आपला जीनस कोणता आहे, होमो, फॅमिली होमिनिडी, ऑर्डर प्रायमेट्स, क्लास मॅमिलिया, फायलम आपला कॉर्डेटा आहे, कॉर्डेट नॉन कॉर्डेट पुढे आपण शिकणार आहोत कॉर्डेटा, आणि आपलं किंगडम काय असणार आहे, ॲनिमल आहे. ठीक आहे, त्यासोबतच या ठिकाणी बरेच ऑर्डर काय दिलेले आहेत. तुम्ही काय करा, होमोक म्हणल्यापेक्षा तुम्ही घरी लिहायचं असेल तर टायगर, टायगर जो असतो ना टायगर, त्याच्याविषयी तुम्ही टोटली टॅक्झॉन विषयी लिहू शकता. स्नेक विषयी पण दिलेला आहे या ठिकाणी, तुम्ही लिहू शकता. आता बघा ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन हा एक घटक आहे. आता या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशनमध्ये काय येणार आहे, कॉर्ड्रेट्स आणि नॉन कॉर्ड्रेट. हा एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क देणार आहे. हा घटक खूप महत्त्वाचा आहे. मला पाठच करायचं आहे की तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन काय येतो माहिती आहे का, राईट अ डिफरन्स बिटवीन कॉर्ड्रेट्स अँड द नॉन कॉर्ड्रेट्स. देन यू वॉन्ट टू राईट दिस. ओके, काय आहे की नॉन कॉर्ड्रेटमध्ये जी बॉडी आहे ना दॅट इज नॉट सपोर्टेड बाय, काय आहे नॉन कॉर्डेटमध्ये काय असणार आहे, जी बॉडी आहे ना दॅट बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड. म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट असतो. त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट सुद्धा अब्सेंट राहणार आहे. त्याच्यानंतर नर्व कॉर्ड जर प्रेझेंट असेल, इफ द नर्व कॉर्ड इज प्रेझेंट इट इज ऑन वेंट्रल साइड अँड इट इज अ सॉलिड अँड प्युअर. आता वेंट्रल आणि डॉर्सल साइड काय असते बघा, आपली छाती घेऊयात आपण चेस्ट, या ठिकाणचं जे बोन आहे त्याला कॉलर बोन म्हणतात किंवा त्याला स्टर्नम सुद्धा म्हणतात. साइड आहे ना दॅट इज द वेंट्रल साइड. माझं जे फेस दिसत आहे ती वेंट्रल साइड, आणि माझी बॅक, माझा वर्टिकल कॉलम ज्या ठिकाणी आहे ती आहे डॉर्सल साइड. जर नॉन कॉर्डेटमध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल तर ती वेंट्रल साइडला असणार आहे, आणि ती सॉलिड असणार आहे आणि पेअर्डमध्ये असणार आहे. त्यानंतर जर हार्ट प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल साइड, म्हणजे नेमकं उलटच आहे आपल्या. ठीक आहे, दे आर कॉल्ड एज द नॉन कॉर्डेट. आणि कॉर्डेट म्हणजे काय, बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. जी बॉडी आहे दॅट इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. दुसरा घटक pharyngeal gill slits or the lungs are present for respiration. Okay, pharyngeal gill slits असतात, त्यानंतर लंग्स असणार. तर आपल्याला आहेत का, मग आपण कॉर्डेटमध्ये तुम्ही नॉन कॉर्डेट, कॉर्डेटमध्ये येतो ना, तुम्ही काय करा कॉर्डेट जेव्हा शिकणार आहात ना, जेव्हा लिहिणार आहात, व्हिडिओ बघताना सुद्धा स्वतःला आठवायचं. ठीक आहे, की आपल्यामधला नोटोकॉर्ड होता का, होता, त्याच्या पुढे वर्टिकल कॉलम तयार झाला, स्पायनल कॉर्ड तयार, ते घटक अलग आहेत. पण एवढं लक्षात ठेवायचं की कॉर्डेटमध्ये बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड, pharyngeal gill slit and lungs are also they are used to for the respiration. त्याच्यानंतर आपल्यामध्ये नर्व कॉर्ड असते का, हो असतं. स्पायनल कॉर्ड म्हणजे नर्व कॉर्ड आपण म्हणू शकतो. दॅट नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड, आपल्या मागे असणार आहे ना वर्टिकल कॉलममध्ये असते त्या कॅनॉलमध्ये. म्हणून नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी अँड इट इज अ हॉलो, पोकळ असणार आहे. आणि आपल्यामध्ये हार्ट आहे का, आहे का, सगळ्यांना आहे ना. मग दॅट हार्ट इज प्रेझेंट कोणत्या साईडला असेल तुम्ही सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये. वेंट्रलला असेल,
आणि डॉर्सल असतं. ठीक आहे. आता हा फरक तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये, खूप महत्त्वाचा आहे, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. पुढचा घटक आहे आपला किंगडममध्ये पण सब किंगडम दिलेला आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी? सब किंगडम दिलेले आहे. आता किंगडम प्लांटी आणि ॲनिमलिया, त्यामधला ॲनिमलिया आपल्या टॉपिकमध्ये आपण जास्त करून शिकणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये सब किंगडम कोणता आहे? कॉर्डेट्स, आणि दुसरा आहे दॅट इज द नॉन कॉर्डेट. कॉर्डेटमध्ये कोणकोणते फायलम आहेत ते तुम्हाला पाठ करायचे. दॅट इज द प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, लॅटिहेल्मिंथिस, आस्ट्रोमेंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा, अँड द लास्ट वन दॅट इज द हेमिकॉर्डेटा. आता या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत? प्रत्येक एका व्हिडिओमध्ये आपण प्रोटोझोआविषयी, पोरिफेरा, तुम्हाला प्रोटोझोआ नाही आहे तुमच्या बुकमध्ये, आपण पोरिफेरापासून सुरू करूया शेवटपर्यंत. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, आता यांचे प्रत्येकाचे काहीतरी कॅरेक्टर्स असतात. जसं की पोरिफेरा आहे ना, यांची जी बॉडी असते ना बेटा, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असतं आणि यांच्यामध्ये पोर्स प्रेझेंट असतात, चित्र बघूया. ठीक आहे. निडारिया हे सगळे घटक आपण पुढे बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ ही जी सिरीज तुम्ही जर एक पहिला व्हिडिओ बघला तर दुसरा बघायचा, दुसरा बघला तर तिसरा, एंड करून टाकायचं. असं काय खूप लेंदी व्हिडिओ होणार नाही. त्याच्यानंतर जो सब किंगडम आहे दुसरा आहे कॉर्डेट्स. दॅट इज द सब किंगडम कॉर्डेट्स. कॉर्डेट्समध्ये फायलम कॉर्डेटा, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, हीरो कॉर्डेटा, सिफेला कॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. आणि त्याच्यानंतर वर्टिब्रेटा सुद्धा कुठे येणार आहे? वर्टिब्रेटाचे 5 क्लास पडतात. दॅट इज सायक्लोस्टोमाटा, पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टायलिया, एव्स आणि मॅमेलिया. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपलं सब फायलम कोणता आहे, आपला क्लास कोणता आहे. तुम्हाला एक कमेंटमध्ये, क्लास म्हणजे आता कितवीला ते नाही टाकायचं, या ठिकाणचा क्लास कोणता आहे, तुम्ही सायक्लोस्टोमाटा आहात, पायसेस आहेत की काय आहात तुम्ही नेमकं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. हा एक चार्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही वाटलं तर हे स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या बुकमध्ये तर ऑलरेडी अवेलेबल आहे. असेच व्हिडिओ कम्प्लिटली बघायचे असतील आणि विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याच्यासोबत जे पॉईंट्स आहेत ते समजून घ्यायचे असतील तर तुम्ही काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करत चालला. आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये टाकायचे किंवा अबाउटमध्ये विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे जे अबाउट असते ना यूट्यूबमध्ये, त्या ठिकाणी आमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो, तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. आपण काय करूयात, हे व्हिडिओ इथंच थांबूयात. जे काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.